डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र। निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 9623 25 67 22। जय महाराष्ट्र। मी संकेत लोंढे, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, उत्तर ढाका जिल्हा। ह्या निवडणुकीमध्ये आमचे उमेदवार, अधिकृत उमेदवार योगेश मनोहर सूर्यवंशी यांना सामान्यांमध्ये अनेक निष्ठावंत शिवसैनिक आहेत, आमच्याशी गाठी भेटी होतात। त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही फक्त ठाकरेंना मानतो। हा जो महायुतीचा जो उमेदवार आहे अमोल खताळ, हा गद्दार पक्षातला आहे आणि शिवसेना ही निष्ठावंत जे सैनिक आहेत हे फक्त ठाकरेंशी एकनिष्ठ आहेत। त्यामुळे ह्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला संगमनेर विधानसभेमध्ये सर्व शिवसैनिक व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र सैनिक जास्तीत जास्त ठाकरे ब्रँड बघून मतदान करतील आणि योगेश सूर्यवंशी यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून आणतील, हा आम्हाला विश्वास आहे। मतदारांना आम्ही एवढंच आव्हान करू, खरा हिंदुत्वाचा चेहरा जनतेने ओळखावा व जो कोणी उमेदवार आहे महायुतीचा तो उमेदवार स्वतः जय श्रीराम बोलणार, मतं मागायला येणार। अनेक आता एवढ्या 2-3 दिवसात खूप घटना घडल्या, हिंदूंवरती हल्ले झाले, एका महिलेवरती हल्ला झाला, अनेक अशा घटना घडत आहेत। त्या ठिकाणी हे उमेदवार मतं मागायला येतात। खरा आमचा जो हिंदुत्वासाठी काम करणारा जो उमेदवार आहे, आमचे अधिकृत उमेदवार योगेश सूर्यवंशी, हे प्रत्येक वेळी हिंदूंसाठी उभे असतात व जनतेला मी एवढंच आव्हान करेन की धर्मासाठी आपण एकत्र येऊन सर्वांनी योगेश सूर्यवंशी यांना मतदान करावं व जास्तीत जास्त मतांनी विजयी करावा। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संगमनेर विधानसभेचे अधिकृत उमेदवार योगेश मनोहर सूर्यवंशी, त्यांचा अनुक्रमांक आहे 3 व त्यांची निशाणी आहे रेल्वे इंजिन। या रेल्वे इंजिन चिन्हासमोर बटन दाबून आपण भरघोस मतांनी त्यांना विजयी करावं, एवढेच मी आशा अपेक्षा आपल्या सर्व मायबाप जनतेकडून करतो। संगमनेर विधानसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार योगेश मनोहर सूर्यवंशी या ठिकाणी उभे आहेत। आम्हाला या संगमनेर विधानसभेमध्ये बाकी इतर बरेच मित्र पक्षांचा पाठिंबा मिळतोय आणि याच अनुषंगाने आम्ही या संगमनेर विधानसभेमध्ये सर्व मायबाप जनतेच्या समोर जात आहोत। तरी येणाऱ्या 20 तारखेला आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार योगेश मनोहर सूर्यवंशी, अनुक्रमांक 3, निशाणी रेल्वे इंजिन यांना भरघोस मतांनी विजयी करावं, एवढीच एक अपेक्षा वाटते। योगेश सूर्यवंशी यांनी केलेले अनेक कामे आहेत। या कामांमध्ये सर्वात प्रथम हिंदूंचं रक्षण योगेश सूर्यवंशी नेहमी करत आले। आम्ही इथून मागे बघत आलो, संगमनेरमध्ये भगवा मोर्चाचं आयोजन, हा भव्य मोर्चा योगेश सूर्यवंशी यांनी भरवला होता। त्याचप्रमाणे घारगावमध्ये लव जिहादचा प्रकरण होते, अनेकांचे धर्मांतरणाचे प्रकरण होते। या सर्व गोष्टींमध्ये गो हत्या असेल, गोरक्षण असेल, या सर्व गोष्टी योगेश सूर्यवंशी नेहमी करतात। या इथून मागेही करत होते। आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये त्यांनी प्रवेश केल्यानंतर मनसे या पक्षाच्या वतीने देखील ते जे इथून मागे जे काम करत होते ते काम करत राहणार आहे। आणि असे अनेक विषय आहेत, गोरगरीब जनतेचे विषय असतात, कोणाचे घराचे प्रॉब्लेम असतात, कोणाला हॉस्पिटलचं असतं, अनेक समस्या घेऊन नागरिक इथे येत असतात। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पहिल्यापासून विजन आहे, जे सर्व जनतेला, सगळ्या महाराष्ट्राला माहिती की मनसेने ब्ल्यूप्रिंट, विकासाची ब्ल्यूप्रिंट सादर केली होती अनेक वर्षापासून। त्याच पद्धतीने कामं करणार, कुठल्याही प्रकारे ठेकेदारी इथं वावत जाणार नाही। त्याचप्रमाणे अजूनपर्यंत आपण रस्ते आणि खड्ड्यांवरती भांडत होतो, हा कुठलाही प्रकार इथून पुढे होणार नाही। मूलभूत ज्या गरजा आहेत या गरजा आम्ही प्राधान्य देऊ। त्यानंतर हॉस्पिटलच्या समस्या आहेत, अनेकांची बिलं, खूप मोठ्या प्रमाणात बिलं असतात, ते कमी केले जातात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने। फक्त संगमनेर पुरतं नाही, पूर्ण महाराष्ट्रामध्ये जनतेने पाहिले आणि राजसाहेबांचा एक वेगळा महाराष्ट्र बघायचा राजसाहेबांच्या नजरेतून। तो महाराष्ट्र बघण्यासाठी
अनेक जनता आमच्यासारखे तरुण आहेत, हे अनेक दिवसापासून वाट बघताय की ह्या माणसाला एकदा संधी द्यावी. आणि रस्ते, पाणी, हे वीज, हे तर मूलभूत गरजा झाल्याच. आपण आज एवढे वर्ष झाले आपला देश स्वातंत्र्य होऊन आपण आजही त्या प्रश्नांवरतीच भांडतोय आणि तरुणाईच्या हातामध्ये काही मिळणार नाही. स्थानिक नेते सर्वात प्रथम सांगतो, मनसे हा पक्ष हिंदुत्ववादी विचारांचा आहे. स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट सन्माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारा हा पक्ष आहे व हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे हे नेहमी हिंदू मराठी या सर्व लोकांच्या मागे ठामपणे उभा असतात. मनसेने मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा मिळाला, तो सुद्धा मनसेमुळे झाला. अनेक टोल बंद पाडले, अनधिकृत जे टोल होते, वसुली करत होते, ते सुद्धा मनसेनेच केले. त्याप्रमाणे अनेक महिलांच्या समस्या असतात. त्या संगमनेरला सांगतो, पोलीस बांधवांवरती हल्ले झालेले आहेत कोविड काळामध्ये. त्यावेळेस देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पोलीस बांधवांच्या सोबत उभी होती. त्यानंतर आता ह्या निवडणुकीच्या काळातच 3 प्रकरणं घडले. साधू संतांना मारहाण झाली, त्याचप्रमाणे महिलेला मारहाण झाली, त्याप्रमाणे एका तरुणाला मारहाण झाली काल परवा. हे दहशतीचं वातावरण आहे. तर हे दहशतीचं वातावरण महाराष्ट्र नवनिर्माण सेना मोडून काढेल एवढं सांग. काल आमच्या किटी पार्टीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या, फर्निचरसाठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का? कारण समर्थ फर्निचर मधील 70% फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉपमध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केटपेक्षा रिझनेबल. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, कोल्हार गोटी हायवे, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर.